नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नातं आपुलकीचं. तर मी आता आले आहे कुठे एका फर्निचरच्या शॉपमध्ये आले आहे आणि अगदी म्हणजे तुम्हाला जास्त मध्ये जाणं वगैरे असं काहीच नाही. एकदम जो मखमलाबाद रोड येतो पंचवटीतून. तर मी व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला लोकेशन पण हवं तर दाखवेल आणि आताही बघू शकता तुम्ही. तर हा जो आहे ना, हा पंचवटीतला मखमलाबाद रोड जो जातो ना, तर या रोडने एकदम पहिलं शॉप जे आहे ना, तर ते हे साई फर्निचर म्हणून शॉप आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की महिला आजकाल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतायत आणि आपलं यश पण मिळवत आहेत. तर तसंच माझ्या एका गोड मैत्रिणीने ना हे शॉप चालू केलं आहे आणि आपल्यासारख्या महिलांनीच त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. कारण बघा, आपल्याला घर सजवण्याची वगैरे किती आवड असते ना, आणि त्यातल्या त्यात जर आपल्याला होलसेल रेटमध्ये छान अशा वस्तू जर मिळाल्या तर मग काही विचारायलाच नको. तर अशाच माझ्या एका मैत्रिणीच्या शॉपमध्ये मी आले आहे आणि तुम्हाला मी त्या मैत्रिणीची ओळख पण करून देते आणि शॉप कसं आहे, शॉपमध्ये काय काय व्हरायटी आहे, पुन्हा ते आपल्याला होम डिलेवरी देणार की नाही देणार, कसं करणार, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा. तर चला आपण आता त्या मैत्रिणीला भेटूयात माझ्या. तर या आहेत आपल्या ताई. तुमचं नाव? माझं नाव रुपाली पगार. आणि तुम्ही कसं काय ठरवलं या क्षेत्रामध्ये येण्याचं? मला काहीतरी असं म्हणजे करायचं होतं का मी काहीतरी करून बघेल, असं बिझनेसमध्ये इंटरेस्ट होता. आणि हा बिझनेस स्टार्ट केला, त्याला सपोर्ट भरपूर जणांनी दिला आहे. चांगला रिस्पॉन्स आहे. हो. कारण गृहिणींना बघा, घर सजवण्याची इतकी आवड आहे आणि त्यातल्या त्यात एक गृहिणी जर हे सगळं आपल्याला प्रोव्हाइड करत असेल ना, तर मग काय विचारायलाच नको. आपल्याला छान कसं दिसेल घर, किंवा घरामध्ये कुठली वस्तू कशी चॉईस करायची वगैरे सगळं जर त्याच आपल्याला सांगणार असतील तर म्हणजे जेंट्सचा आणि लेडीजचा हा एक थोडासा फरक पडतो ना. तर त्यामुळे मी हे दुकान म्हटलं आपण बघू, आपल्याला 2-3 वस्तू पण घ्यायच्या आहेत. तर याच दुकानामध्ये जाऊ आणि तसं पण महिलांना मदत केली ना तर अजून म्हणजे चंद्रापर्यंत तर पोहोचलेच आहे महिला, अजून पुढे प्रगती होईल सगळ्याच महिलांची. जसं आता मी यूट्यूब क्षेत्रात आले आणि ताई आपल्या फर्निचरचं करतायत, तर आता ताईंकडून आपण माहिती घेऊ की त्यांच्या शॉपमध्ये काय काय मिळतं ते. माझ्या शॉपमध्ये सगळे कपाट, बेड, जसे तुम्हाला लागेल तशा वस्तू सगळ्या मिळतील. आपल्या प्लॅस्टिकच्या पण आहे, कुंड्या वगैरे, बादल्या, टप वगैरे, खुर्च्या आहे आपल्याकडे प्लॅस्टिकच्या. आणि रेट कसे? रेट सगळे होलसेल भावामध्ये. तुम्हाला परवडेल याच रेटमध्ये आम्ही पण देणार. आणि कस्टमर येण्यासाठी म्हणजे आपल्याला पण काही गोष्टी अशा कराव्या लागतात की त्यांना पण परवडलं पाहिजे आणि तुम्हाला आम्हाला पण परवडलं पाहिजे. तुमचं शक्य पण नाही चालणार. नाही, शक्यतो आम्ही असंच करतो की समोरच्याला परवडेल असंच देतो आणि त्याच्यामुळे आम्ही होलसेल भावातच प्रत्येकाला देतो. त्यांना पण चांगलं म्हणजे त्या मन नाही नाराज झालं पाहिजे समोरच्याचं. ते तुमच्यासाठी ते कस्टमर जसं माझ्यासाठी माझी ऑडियन्स आहे. आणि जर आमच्या युट्यूब फॅमिलीपैकी कोणी आलं तर तुम्ही डिस्काउंट देणार का? मग देणार. तर बघा, ताई म्हणतात डिस्काउंट देणार, तेव्हा नक्की शॉपला भेट द्या तुम्ही आता. आणि आता मी तुम्हाला दाखवते वस्तू सगळ्या. तर इथे असे छोटे छोटे डस्टबिन आहे जे आपण किचनमध्ये वगैरे यूज करू शकतो आणि त्याची प्राईस बघू शकतो तुम्ही. म्हणजे प्राईस ही लावली प्राईस ना, तर 90 रुपये याच्यावर प्राईस लावली आहे. पण ताई म्हटलं की याच्यामध्ये कमी जास्त होईल. तर बघा, छान छान आहे असं. आणि आपल्याला मेन म्हणजे त्याच्यामध्ये हात वगैरे घालण्याची गरज नाही. तर त्यामुळे हे डस्टबिन पण छान वाटतं आहे. कंटेनर आहे छान, सेटमध्ये कंटेनर आहे. मोठे कंटेनर पाहिजे तर ते पण आहेत. आणि इथे हे कांदे बटाट्यांचं स्टँड आहे. तर कोणी स्टीलचं पण येतं, कोणाला आवडतं हे प्लास्टिकचं वगैरे, तर मग छान वाटतं ते पण. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण ओट्यावर पण, ज्याचा ओटा मोठा असेल ना तर ते ओट्यावर ठेवलं ना तर खूप छान वाटतं. आणि ते आपण 2 पाहिजे तर 2 यूज करू शकतो, 3 पाहिजे तर 3 लावू शकतो, ओके नाही. तर इकडे त्याचप्रमाणे हे सगळे डस्टबिन आहे. हे झाकणावाले डस्टबिन आहे. आणि इथे अँगल आहे कपड्यांचे. इथे कपड्यांचे हँगर आहे, स्टीलमध्ये पण आहे, प्लास्टिकमध्ये पण आहे. आणि त्यानंतर ह्या रोटी प्लेट, या रोटी प्लेट्स ज्या आपण हळदी कुंकाला सुद्धा यूज करू शकतो महिलांना बघा वाटण्यासाठी. त्याच्यावर आपण जर पोळी वगैरे ठेवली ना तर दिसते, पोळी वगैरे जर ठेवली ना तर त्याची वाफ निघून जाते, जेणेकरून खालची पोळी अशी ओली होते त्याच्यामुळे. आणि हे हळदी कुंकासाठी वाटायला पण सुंदर आहे एकदम. तर इथे शिपल्या आहेत, बादल्या आहेत बकेट आपल्या. आणि त्यानंतर डस्टबिनचेच वेगवेगळे प्रकार आहेत. आणि
इकडे आहे ड्रेसिंग टेबल. ते ड्रेसिंग टेबल आहे आणि फिनिशिंग बघा त्याची एकदम ग्लॉसी आणि सुंदर अशी फिनिशिंग दिसते. आणि हा कलर पण शक्यतो नाही बघायला मिळत ना. कलर छान वाटतो याचा. तर आतमध्ये कसं आहे बघू आपण. पूर्ण ग्लॉसी फिनिशिंग आहे आणि मस्त वाटतं इथे. म्हणजे ज्याला आरसा नको असेल, म्हणजे कधी कधी दिशांसाठी होतं ना असं की या दिशेला आरसा नको, त्या दिशेला आरसा नको, तर त्याच्यासाठी आपण आरसा असा पण करून ठेवू शकतो. याच्यात ना व्हिडिओमध्ये कलर एवढा खास असा लक्षात येत नाही आहे, पण जेव्हा मी प्रत्यक्ष बघितलं ना खूप ग्लॉसी आणि असं चमचम छान करतोय कलर की याचा खरंच. याची काय प्राईस होती? त्याची 3900 प्राईज आहे याची. आणि प्रत्येक वस्तूमध्ये ना आपल्याला कमी जास्त होईल इथे आल्यानंतर. तर आता जी प्राईज लावली आहे तीच प्राईज फिक्स असणार आहे असं काही नाही आहे. तर ताई थोड्याफार करून देतील. आणि आपल्या फॅमिलीतून जर आलं कोणी ना यूट्यूब फॅमिलीतून तर मग त्यांना डिस्काउंट पण आहेच. तर इथे हा डेस्क पण आहे बघा. शू रॅक म्हणून पण यूज करू शकतो किंवा. तर इथे ही शू रॅक होते आणि सगळे रेट जे आहे ना ते एकदम रिजनेबल आहे. त्यामुळे ना मला, आणि प्रत्येक वस्तू दिसायला फिनिशिंग वगैरे त्याची एकदम जिथलं तिथे होते. त्यामुळे ना मला खूप आवडलं खरं तर हे शॉप. आणि अगदी घरापासून जवळ असल्यामुळे मी म्हटलं चला एकदा तरी भेट देऊ. कारण बघा माझ्या ज्या मैत्रिणी इथे जवळपास राहतात ना, म्हणजे माझ्या घराच्या आजूबाजूला किंवा नाशिकमध्ये, तर त्यांना कुठलीही गोष्ट छान जी असेल ना, जी इथून मी पण खरेदी करणार आहे, तर ती तुमच्याबरोबर एक्सप्लोअर करावं असं मला वाटतं. त्यामुळे तर इथे बघा हे कम्प्युटर टेबल्स पण आहेत ना, तर त्यांची पण फिनिशिंग तुम्ही बघू शकता. खूप सुंदर सुंदर असे टेबल होते आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचे रेट पण खूप रिजनेबल होते. तर इथे हा सेंटर टेबल आहे आणि सेंटर टेबलचे ड्रॉवर बघू शकता तुम्ही किती खोल ड्रॉवर आहे. म्हणजे आपलं जे स्टोरेज असतं ना तर ते भरपूर असं बसतं त्याच्यामध्ये. त्यामुळे ना, आणि ड्रॉवर असल्यामुळे कसं बारीक निरीक ज्या छोट्या छोट्या वस्तू असतात ना आपल्या त्या ड्रॉवरमध्ये जातात. त्यामुळे सेंटर टेबलला ड्रॉवर असला ना तर अगदी म्हणजे आपल्याला लगेचच हाताशी लागणाऱ्या वस्तू पण आपण ठेवू शकतो. पुन्हा हा कॉर्नर होता. इथे कॉर्नरमध्ये पण आहे ना कलर भरपूर होते. आणि शिवाय ना ताई आपल्याला जे हवे असतील ना ते कलर उपलब्ध करून देतात. कारण आपलं पहिलं काही फर्निचर वगैरे असेल घरामध्ये तर त्याला मॅच होणारच फर्निचर आपण घेतो. त्यामुळे ना आपल्याला हव्या त्या कलरमध्ये ते आपल्याला बनवून देतात. तर इथे बघा सेंटर टेबलचे किती प्रकार आहेत. आणि हा जो मी हात लावलेला टेबल आहे ना तर तो प्लास्टिकचा आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला, फायबरचा आहे. तर त्याला व्हील वगैरे पण आहे. ज्यांना नसेल वुडनचा घ्यायचा तर ते फायबरचा पण घेऊ शकतात. आणि खूप असे प्रकार होते सेंटर टेबलमध्ये पण मला महत्त्वाचं म्हणजे ना त्याला ड्रॉवर आहे म्हणून जास्त आवडलं. कारण ड्रॉवर प्रत्येक गोष्टीला पाहिजेच. कारण बघा ज्या छोट्या छोट्या वस्तू असतात ना, म्हणजे स्क्रूड्रायव्हर वगैरे, ते आपण पटकन ड्रॉवरमध्ये ठेवू शकतो. त्यानंतर इथे चेअरचे पण भरपूर प्रकार आहे. आराम खुर्ची तुम्ही बघितली असेल. तर जो ड्रेसिंग टेबल अगोदर दाखवला होता, जो सेंटर टेबल अगोदर दाखवला होता त्याच्यामध्येच हा दुसरा एक कलर आहे. चेअरचे पण फायबरच्या चेअर आहेत आणि चेअरमध्ये पण भरपूर असे कलर होते. तर जरी पण शॉप असं वाटत असलं बाहेरून ना, पण आतमध्ये इतकं मोठं शॉप होतं आणि भरपूर अशी व्हरायटी होती. तर तुम्ही बघू शकता चेअरमध्येच किती प्रकार आहे. त्यानंतर आपल्याला इथे हे बेड, डबल बेड, सिंगल बेड, सगळ्या प्रकारचे बेड होते. त्याची फिनिशिंग पण खूप सुंदर होती. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा पण कुठली वस्तू घेतो ना तर आपल्याला वुडन जे आहे ना ते गॅरंटेड पाहिजे आहे. त्याच्यामुळे ना कारण आपण घरी नेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा ना जेव्हा आपण घेतो वस्तू ना तर तेव्हाच ती गॅरंटीची असली ना तर आपल्याला सोन्याहून पिवळं, बरोबर ना. तर त्यामुळे ना इथे ताई प्रत्येक वस्तूची गॅरंटी देतात. त्यामुळे मला हे शॉप खूप आवडलं. आणि इथे हा जो बेड आहे ना तर हा बेड बघू शकता, त्याला 2 सेक्शन आहे स्टोरेजचे. तर जसं आपल्याला बघा माझ्या बेडला ना एकच दरवाजा आहे त्याला उघडायला वरती. कारण की जेव्हा स्टोरेज आपण ठेवतो ना तर मला पूर्ण मग गादी वगैरे काढून आणि तो दरवाजा ओपन करावा लागतो. तर इथे ना 2 सेक्शन आहे. म्हणजे जर माझं हॉलमधलं सिटिंग आहे ना त्याला 2 सेक्शन आहे. तर तसेच या बेडला पण 2 सेक्शन आहे. आणि त्यानंतर हा दुसरा बेड. तर बेडमध्ये पण आपल्याला जो हवा ना तसा कलर आपल्याला ते उपलब्ध करून देतात. तर हा बेड पण मला खूप आवडला. याला स्टोरेजचे सेक्शन जे आहे ना ते 4 बनवले आहेत त्यांनी. म्हणजे आपल्याला पूर्ण बेड उघडण्याची गरज अजिबात नाही आहे. आपल्याला ज्या कप्प्यात जे ठेवलेलं आहे ना तर तेवढाच फक्त सेक्शन उघडायचा आणि आपल्याला हवं ते वस्तू काढू शकतो आपण. तर असं पण छान नाही. पण कसं असतं की जसा जसा वेळ जातो ना तसं वेगवेगळी व्हरायटी येते. त्यामुळे मी जेव्हा घेतला ना बेड तेव्हा हे सगळं काहीच नव्हतं. त्यामुळे मला फक्त असं एकच सेक्शन मिळालं मोठं आणि त्याला 2 डोअर होते.
तर आता हे सिटिंग पण बघू शकता तुम्ही, म्हणजे तुम्ही याला सिंगल बेड पण म्हणू शकतात किंवा सिटिंग पण म्हणू शकतात. तर बेड म्हणून पण आपण ज्यांचे छोटे छोटे बेडरूम आहेत ना, तर ते बेड म्हणून पण तिथे यूज करू शकतात, जेणेकरून ना बेडरूममध्ये जागा पण भरपूर राहते आणि आपलं बेडरूमचं बरंचसं सामान याच्यामध्ये जातं आणि त्यामुळे आपला बेडरूम पण मोठा दिसतो. तर इथे हा देवारा पण आहे आणि बघू शकता तुम्ही जे आपण ॲक्रेलिक वगैरेचं करतो ना, हे ताई प्लायवूड आहे का हे? हो, प्लाऊडमध्येच आहे. हां हां, जे आपण ॲक्रेलिकची डिझाईन आणतो ना, तशीच इथे प्लायवूडची डिझाईन म्हणजे काहीच दिसते नाही. आणि समोरची डिझाईन पण बघू शकता किती सुंदर आहे. आणि पाठीमागे लाईटिंग पण येईल त्याला. लाईटिंग पण आहे. हो, लाईटिंग पण. पाठीमागे गणपती बाप्पा आहेत आणि खूप सुंदर वाटतं. आणि या स्टेप जर जास्त हव्या असल्या आम्हाला बनवून देतात तुम्ही. तर जास्त जर स्टेप आपल्याला हव्या असल्या ना, तर बनवून देतात ताई. आणि स्टेप मुवेबल आहे, त्याच्यामुळे आपल्याला असं काढून व्यवस्थित सगळं स्वच्छ करता येईल. तर बघू शकता. आणि एकदम सगळीकडून जरी खालचा भाग आहे हा ना, तरी पण फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे त्याची फिनिशिंग. मला तर आवडला हा देवारा, छान वाटतो. आणि त्याची प्राईस सांगा ताई. 14,000. 14,000 प्राईज आहे त्याची. आणि त्याच्यात पुन्हा कमी जास्त होतीलच थोडेफार. सुंदर वाटतंय मस्त. आणि अगदी बसूनच करण्याची काही गरज नाही. कोणाला कम्फर्टेबल नसतं खाली बसणं, तर खुर्चीवर वगैरे बसून पण करू शकतात. आणि खालचा जो स्पेस आहे ना, तो एवढा स्पेस आहे, त्याच्यामुळे ना सगळं सामान आपलं देवाचं बघा बारीक बारीक भरपूर सामान असतं. तर सगळं सामान इथे आरामशीर बसू शकतं. आहे ना जमा करायचे, तर ते त्याच्यामध्ये जमा करू शकतो. अशा पद्धतीने लॉन्ड्री बॅग्स पण होत्या इथे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कलर जर म्हणाल तर सगळे कलर सुंदर सुंदर असे होते, बघू शकता तुम्ही. आजकाल ह्या लॉन्ड्री बॅग्स कुठे पण अवेलेबल होतात सहज, पण ताईंकडे ना भरपूर असे म्हणजे कलर पण होते आणि क्वालिटी म्हणाल तर क्वालिटी सुंदरच होती त्याची. त्यामुळे ना आता साड्यांवर पण मिळतात, पण ती क्वालिटी आणि शॉपमध्ये घेतो ती क्वालिटी थोडासा फरक पडतो. आणि त्यानंतर डस्टबिन पण ना सगळ्या आकारांचे डस्टबिन होते, म्हणजे कुणाला मोठा हवा असेल तर मोठा, छोटा हवा असेल तर छोटा, या प्रकारचे सगळे डस्टबिन होते. आणि असंही आपल्याला जे हवं आहे ना ते आपण ताईंना सांगितलं तर ताई आपल्याला अवेलेबल पण करून देतात ते.
तर मोठे कंटेनर वगैरे असं सगळं होतं. आणि ही छोट्या मुलांसाठीची खुर्ची. तर बघा या चेअरला ना जिथे मुलं बसतात ना तर त्या ठिकाणी असं कडक लागू नये, मुलांना रुतू नये, त्यामुळे ना असं छान स्पॉन्जी छान केलेलं होतं, असं फॉर्म ठेवलेलं होतं तिथे. आणि सुंदर अशा छोट्या छोट्या खुर्च्या होत्या त्यानंतर आता हा छोटासा आपण शू रॅक म्हणू शकतो, किंवा मला तर हे ना हा डेस्क जो पाहिजे होता ना तो दरवाजाजवळ असा आपण घरात वापरायच्या ज्या चप्पल वगैरे असतात ना त्या ठेवण्यासाठी, किंवा वर्तमानपत्र वगैरे ठेवण्यासाठी. तर खास तर हा पण बघायचाच होता मला आणि तो पण आवडलाच. पण त्यानंतर पुढे अजून मला TV युनिट पण बघायचं आहे, ते पण मी तुमच्याबरोबर एक्सप्लोअर करेलच. तर त्याआधी हा वॉर्डरॉब पण बघा, सुंदर असा वॉर्डरॉब आहे. आता वॉर्डरॉबचे बरेच प्रकार आपण बघितले आत्तापर्यंत, पण प्रत्येक प्रकार काहीतरी वेगळा होता. आणि हा पण ना मुवेबल आहे, म्हणजे याचे 2 सेक्शन होतात. मग अशी आपण बघितलं तो 3 सेक्शन होत होते, आणि हा जो वॉर्डरॉब आहे ना तर याचे 2 सेक्शन आहे. पण याच्यात कप्पे जे आहेत ना ते थोडेसे वेगळ्या पद्धतीचे, म्हणजे जसं आपल्याला ना छोटे 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 असे पण कप्पे आहेत त्याच्यामध्ये. आणि मगाचा वॉर्डरॉबमध्ये मोठे कप्पे होते. तर हा ड्रेसिंग टेबल जो आहे तो हा माझ्याच ड्रेसिंग टेबलसारखा होता, पण त्याच्यामध्ये थोडा काय फरक असेल ना तर तो म्हणजे 1 कप्पा जास्त होता त्याला. आणि त्यानंतर खाली जी फळी आहे ना ती होती, कारण माझा शेवटपर्यंत म्हणजे जिथे डेस्क आपला सुरू होतो ना तर तिथपर्यंत माझा दरवाजा आहे, त्यामुळे मला अगोदर दरवाजातली वस्तू उचलावी लागते आणि मग ड्रेसिंग टेबलचा जो मिररचा कप्पा आहे ना तो खोलावा लागतो. तर याचं तसं नाही, याला खाली फळी असल्यामुळे ना आपण इझिली ते उघडू पण शकतो कप्पा, आणि खालची वस्तू हलवण्याची पण आपल्याला गरज नाही. तर असं वेगवेगळं काही बघायला मिळतं. आणि कसं होतं, आपण वस्तू घेतली ना तर त्यानंतर मग नंतर पश्चाताप होतो. आता जसं मला या ड्रेसिंग टेबलच्या बाबतीत झालं बघा, माझा ड्रेसिंग टेबलचा दरवाजा जो आहे ना तो खालच्या डेस्कपर्यंत असल्यामुळे मला ना वस्तू फार उचलटाक करावी लागते वस्तूंची. तर असं आपल्याला बघितलं ना तर त्यानंतर आपल्याला आयडिया येते, म्हणून मी हे सगळं तुमच्याबरोबर एक्सप्लोअर करते. स्टूल पण आहे, तर हा तुम्ही बाथरूममध्ये पण यूज करू शकता, किंवा इतर काही वापर पण याचा होऊ शकतो, कारण ते आकार पण छान आहे त्याचा. कलर पण सुंदर आहे, आकार पण छान आहे, त्याच्यात आणखी पण कलर. आणि ते शू रॅक, आणि ही ना प्लास्टिकची असल्यामुळे वॉशेबल आहे, आपण धुवू पण शकतो. कारण पावसाळ्यात बघा आपल्या चप्पल चिखल वगैरे लागलेला असतो, तर आपण ती धुवू पण शकतो. कारण जर आपण ती फर्निचरची वगैरे केली ना तर फर्निचरची फुगते, आणि पावसाळ्यामध्ये कसं होतं उन्हाचं प्रमाण थोडंसं कमी असतं, त्याच्यामुळे जे फर्निचर असतं ना म्हणजे प्लायवूड वगैरे असतं ना तर ते फुगण्याचं जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळे ही प्लास्टिकची जी आहे ना ही जास्त कम्फर्टेबल वाटते मला, आणि मोठी आहे, भरपूर स्पेस आहे त्याला, करू शकता. हा पार्ट जरी वेगळा येतो, इकडे आपण वेगळं काही ठेवू शकतो. आणि 3 कप्पे, अशी रुंदीला पण मोठी आहे, त्याच्यामुळे नकले होते की मला त्या टेबलला रिप्लेस पाहिजे, तर मी खास हीच वस्तू बघण्यासाठी इथे आले होते. आणि तुम्ही बघू शकता खाली इथे पण भरपूर स्पेस आहे, आणि त्यानंतर इथे ड्रॉवर आहे असं, आणि एकदम स्मूथ आहे, असं उघडायला वगैरे काहीच त्रास होत नाही, एकदम स्मूथ आहे. आणि आपल्याला नेहमी हा जो TV खालचं युनिट असतं ना तर ते असं पाहिजे की आपल्या बऱ्याचशा वस्तू पण त्याच्यात गेल्या पाहिजे, जसं रोजचं येणारं वर्तमानपत्र वगैरे, किंवा आपले छोट्या काही अशा गोष्टी असतात ज्या हॉलमध्ये आपण डिस्प्लेला नाही ठेवू शकत, तर त्या याच्यामध्ये अशा व्यवस्थित बसू शकतात. बघा भरपूर मोठा स्पेस आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्या हॉलमध्ये कसं होतं की पसारा पण नाही दिसत, स्टोरेज असल्यामुळे ना वरतून दिसायला पण हे छान दिसतं. आणि खूप अशी बटबट डिझाईन पण नाही त्याची, साधे एकदम छोटी आणि सुंदर अशी डिझाईन आहे, त्याच्यामुळे ना दिसताना पण आकर्षक दिसतं. आणि फर्निचरच ह्या कलरचा असल्यामुळे म्हणजे कलर तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील. तुम्हाला जो हवा आहे ना तो कलर तुम्ही ताईंना सांगू शकता, ताई तुम्हाला त्या कलरमध्ये आणून देतील. कारण आपल्या हॉलचे भिंतींचे वगैरे जे कलर आहे ना त्यानुसार आपण आपला कलर ठरवू शकतो. तर छान आहे. तर इथे बघा हा टिपॉय, म्हणजे आपण ज्याला सेंटर टेबल पण म्हणू शकतो, टिपॉय पण म्हणू शकतो. तर असा हा टिपॉय आहे, आणि त्याला महत्त्वाचं म्हणजे व्हील आहे. कारण बघा लाकडी वस्तू म्हटलं की खूप जड येते, आणि जड वस्तू इकडे तिकडे हलवायला खूप जड जाते, त्याच्यामुळे ना आपल्याला त्याला व्हील पण येतं, म्हणजे आपण इझिली इकडून तिकडे तो करू शकतो. झाडताना वगैरे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही.
तर अशा पद्धतीचं आणि त्याची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता. एकदम असं म्हणजे ग्लॉसी फिनिशिंगचं आहे, मॅट फिनिशिंगचं आहे, पण ग्लॉसी फिनिशिंगमध्ये कसं आपल्याला एक हॉलला पण लूक येतो. त्यानंतर इथे शेजारीच पुन्हा दुसरा सेंटर टेबल आहे. आपलं हे शॉप आणि खूप छान छान वस्तू आहे आणि शिवाय आपण जशी जशी ऑर्डर करू तसे आपल्याला ते प्रोव्हाइड करून देतील त्या वस्तू. पण मग आता ह्या सगळ्या वस्तू म्हणजे तुम्ही जेव्हा खरेदी कराल तर ही खरेदी केल्यानंतर घरपर्यंत होम डिलेवरी किंवा घरपर्यंत जाण्यासाठीची सुविधा वगैरे हे कसं आहे हे आपण ताईंकडून जाणून घेऊ. तर ताई, आम्ही वस्तू घेतल्यानंतर मग ती घरपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही काय मदत करू शकता? आपल्याकडे गाडीची सोय आहेच, पण जर त्याचे एवढंच आहे का जे अंतरानुसार चार्जेस लागणार, ते चार्जेस तुम्हाला द्यावं लागणार. म्हणजे फक्त आम्हाला गाडी शोधण्याचं टेन्शन नाहीये, बाकी ते चार्जेस वेगळे. हो, त्याचे चार्जेस वेगळे द्यावं लागतील. म्हणजे गाडी त्यांची आहे इथेच उभी आहे, तुम्हाला दाखवते मी. तर ही गाडी आहे आणि या गाडीमध्ये आपण आपल्याला जे काही फर्निचर आपण घेतलं ना ते सगळं नेऊ शकतो. फक्त त्याचे चार्जेस आपला घराचा डिस्टन्सनुसार ठरू शकतात. तर तुमचं घर लांब असेल तर त्यानुसार ते ड्रायव्हर जे आहे ते चार्जेस घेतील, कारण की फक्त त्यांच्या ओळखीने आपल्याला ते गाडी प्रोव्हाइड करू शकतं. पण बाकी कसं वाटलं तुम्हाला हे शॉप आणि शॉपमधल्या वस्तू ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ताईंचा नंबर मी स्क्रीनवर कुठेतरी फ्लॅश होतो आहे, तो स्क्रीनवर नंबर आहे ताईंचा, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ताईंशी बोलू शकता. तुम्हाला कुठली वस्तू पाहिजे, काय संदर्भात पाहिजे किंवा कलर कुठले पाहिजे या संदर्भातली सगळी जी बोलणी आहे ना फर्निचरची, किंवा अजून जे तुम्हाला दाखवलं त्यापेक्षा वेगळं काही पाहिजे असेल तर ते पण तुम्ही ताईंशी फोनवर कॉन्टॅक्ट करून बोलू शकता. तर तुम्हाला स्क्रीनवर ताईंचा नंबर फ्लॅश होत असेल तर नक्की ताईंना कॉन्टॅक्ट करा. आणि ताई, तुम्ही काय सांगाल? काही नाही, माझी एवढीच एक इच्छा आहे का परत येऊन माझ्या शॉपला सगळ्यांनी भेट द्या. घ्या नाही तर नका घेऊ, पण येऊन एकदा तरी यावं. असं जेव्हा आपण घेतो तर तेव्हा फक्त बघून नाही घेऊ शकत. जेव्हा आपण इथे येऊ, शॉपला भेट देऊ, वस्तूची क्वालिटी बघू, त्यानुसार आपलं मत परिवर्तन होत असतं. कधी कधी आपण फक्त बघायला येतो आणि बघितल्यानंतर आपल्याला वस्तू इतकी आवडते, त्याची क्वालिटी आवडते. तसं ताईंच्या शॉपमध्ये जे पण मी बघितलं ना त्याची क्वालिटी सगळ्याची अप्रतिम आहे. त्याच्यामुळे माझं पण ना इथे येऊन मत परिवर्तन झालं. घ्यायला एक वस्तू येतो आपण, पण बघितल्यानंतर खरंच आपल्याला म्हणजे जर आपल्याला पैसे देऊन जर क्वालिटी इतकी सुंदर मिळत असेल ना तर मग आपल्याला अजून काय हवं ना. तर नक्की तुम्ही ताईंच्या शॉपला भेट द्या. मी लोकेशन तुम्हाला दाखवते. मग पंचवटीमध्ये मखमलाबाद जो रोड आहे ना तर तो अगदी ताईंच्या शॉप समोर आहे, तुम्हाला दिसत असेल. हा जो सरळ जातो आहे ना तो मखमलाबाद रोड आहे. तुम्हाला बोर्ड दिसत असेल मखमलाबाद रोडला मधुकर शिंदे चौक जो आहे ना तर तिथनं डाव्या हाताला पहिल्याच नंबरचं शॉप जे आहे ना ते ताईंचं शॉप आहे. तर चला, इथेच मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ज्या ताई नव्याने चॅनल बघत असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. तर चला, बाय आणि श्री स्वामी समर्थ.